नमस्कार, मी डॉक्टर राधिका जोशी. आज मी तुम्हाला पॉश्चर आणि बॉडी मेकॅनिक्सबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये माझा जो लो बॅक पेनचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की चांगलं पॉश्चर आणि चांगलं बॉडी मेकॅनिक्स का महत्त्वाचं आहे. तर हे चांगलं पॉश्चर आणि चांगलं बॉडी मेकॅनिक्स म्हणजे काय, आपण कसे बसलो पाहिजे, कसे उभे राहिलो पाहिजे, कुठलीही कामं करताना, कुठलीही हालचाल करताना ती कशी योग्यरित्या केली गेली पाहिजे, हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता पॉश्चर म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊयात. तर ज्या पद्धतीने आपण बसतो, ज्या पद्धतीने आपण उभे राहतो, आपल्या सांध्यांची जी एकमेकांबरोबरची जी अलाइनमेंट आहे त्याला पॉश्चर असं म्हणतात. आता हे पॉश्चर आणि चांगलं बॉडी मेकॅनिक्स का महत्त्वाचं आहे, तर जर का तुमचं पॉश्चर आणि बॉडी मेकॅनिक्स चांगलं नसेल तर तुमच्या मणक्यावरती जो ताण पडतो तो जास्त पडतो. त्याला जे आधार देणारे स्नायू असतात, लिगामेंट्स असतात, त्याच्यावरचा ताण वाढतो आणि आपल्याला मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी ह्याचे त्रास चालू होऊ शकतात आणि इव्हेंच्युअली ह्याच्यामुळे खांदेदुखी, गुडघेदुखी, खुबेदुखी हे पण चालू होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीने खाली वाकतो, तुमची जी मणक्यातून खाली वाकण्याची किंवा वळण्याची जी क्षमता आहे ती कमी होऊ शकते. तुमचा बॅलन्स अफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर चेस्ट एक्सपान्शन आपण ज्याला म्हणतो, की तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा तुमचे लंग्स पूर्णपणे एक्सपांड होतात. तुमचं जर का पॉश्चर चुकीचं असेल, तुम्ही खूप वाकून बसत असाल तर हे चेस्ट एक्सपान्शन पूर्णपणे होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ शकतो. आपण दीर्घ श्वास घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपले जे पचनक्रिया करणारे ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये असतात, चुकीच्या पॉश्चर अटेन केल्यामुळे त्याच्यावरती जास्त प्रेशर येतं आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टम अफेक्ट होऊ शकते. आता आयडियल स्टँडिंग पॉश्चर कसं असलं पाहिजे, आपण आयडियली कसे उभे राहिलो पाहिजे. आपल्या मणक्याला एक नॉर्मल कर्वेचर असतं, थोरॅसिक कर्वेचर आणि लंबार कर्वेचर असतं आणि सर्व्हायकल कर्वेचर असतं. म्हणजेच मणक्याला कमरेतनं एक थोडासा बाक असतो. तो बाक मेंटेन झाला पाहिजे तुम्ही उभं असताना. त्याच्यानंतर तुम्ही जर का डोक्यातनं ते खाली तळपायापर्यंत लाईन काढलीत तर आणि तुम्ही साईड व्ह्यूनी बघितली तर ती तुमच्या कानातनं, खांद्यातनं, खुब्यातनं, गुडघ्यातनं आणि घुट्यातनं सरळच्या सरळ पास झाली पाहिजे. म्हणजे काय होतं, तर जे मसल्स असतात जे तुम्हाला उभं राहायला मदत करतात ते ऑप्टिमम लेवलला वापरले जातात. ते जास्तही वापरले जात नाहीत आणि ते कमीही वापरले जात नाहीत आणि म्हणून आपल्या मणक्याला व्यवस्थित आधार मिळतो आणि प्रेशर वाढत नाही आणि आपलं मणका किंवा पाठ दुखायला चालू होत नाही. आता तुम्ही बघाल तर वेगवेगळे स्टँडिंग पॉश्चर्स, आता हे पहिले जे दोन आहेत ते आयडियल किंवा चांगले पॉश्चर्स आहेत ज्याच्यामध्ये व्यवस्थित स्नायूंचा वापर केला जातो. पण तुम्ही जर का हे दोन पॉश्चर्स बघितले, शेवटचे दोन पॉश्चर्स बघितले, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल ही लाईन बऱ्यापैकी वाकलेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वाकलेली आहे. यामध्ये स्नायूंचा व्यवस्थित उपयोग केला जात नाही. बऱ्याचदा ह्या पॉश्चर्समध्ये तुम्ही लिगामेंट्स आणि जॉईंट्सवरती अवलंबून असता आणि मसल्स वीक पडतात, काही मसल्स टाईट होतात आणि ह्या कारणामुळे त्या स्पाईनला, त्या मणक्याला व्यवस्थित आधार मिळत नाही आणि तुमची कंबर, मान, पाठ दुखायला चालू होऊ शकतं. आता आयडियल सिटिंग पॉश्चर कसं असलं पाहिजे, तर मी म्हणलं तसं पुन्हा तो जो लंबार कर्वेचर आहे, तो जो कमरेच्या इकडे बाक असतो तो मेंटेन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमची पाठ व्यवस्थित सपोर्टेड पाहिजे, तुमच्या मांड्या व्यवस्थित सपोर्टेड पाहिजेत आणि खाली तळपाय व्यवस्थित सपोर्टेड पाहिजेत. म्हणजे कुठल्याही जॉईंट्सवरती जास्त लोड येत नाही आणि ते दुखायला चालू होत नाहीत. वेगवेगळी सिटिंग पॉश्चर जी अशी असतात, काही लोकांना अतिरेकी ताठ बसण्याची सवय असते, त्यामुळे काय होतं तर मसल्सचा वापर जास्त केला जातो आणि त्या मसल्सवरती जास्त ताण येतो आणि ते दुखायला चालू होतात. काही वेळा आपण पाठीला बाक काढून बसतो, पाठीला बाक काढल्यामुळे त्या मसल्सवरती त्या स्ट्रेच झाल्यामुळे जास्त ताण पडतो, त्या मणक्यावरती त्या डिस्कवरचा लोड वाढतो आणि आपली कंबर पाठ दुखायला चालू होते.
आता हे जे सर्वात उजवीकडे जी फिगर आहे ते ऑप्टिमल किंवा आयडियल पॉस्चर, सिटिंग पॉस्चर आहे. आता वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या पॉस्चरला कशा अफेक्ट करतात आपण हे बघूयात. आता तुमचे जर का मसल्स वीक असतील, पॉस्चरल मसल्स ज्याला आपण म्हणतो, असे मसल्स जे तुम्हाला उभं राहायला, ताठ उभं राहायला किंवा बसायला मदत करतात, ते जर का मसल्स वीक असतील तर तुम्ही बऱ्याचदा तुमच्या जॉईंट्सवरती आणि लिगामेंट्सवरती अवलंबून असता आणि म्हणूनच तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणनं असे वाकलेले असता आणि त्यामुळे तुमच्या मणक्यावरती, तुमच्या सांध्यांवरती जास्त लोड पडतो, जास्त भार पडतो आणि ते दुखायला चालू होऊ शकतात. ओबेसिटी, तुमचं जर का वजन जास्त असेल किंवा वजन जास्त वाढत असेल तर ही जी लाईन ऑफ ग्रॅव्हिटी आहे, जी तुमच्या डोक्यातनं खाली तळपायापर्यंत पास होते, ती पुढे पुढे शिफ्ट होत जाते. ती पुढे शिफ्ट झाल्यामुळे तुमच्या मणक्याला बाक येतो. तुम्हाला जर का सरळ उभं राहायचं असेल, ताठ उभं राहायचं असेल तर तुमचे जे पाठीचे मसल्स आहेत त्यांना जास्त काम करायला लागतं, त्यांच्यावर जास्त ताण पडतो आणि ते दुखायला चालू होतात. फोन वापरणे, आजकालच्या जगामध्ये सगळेच लोक जास्ती फोन वापरतात आणि फोन वापरू नका हे असं मी सांगू शकत नाही, पण फोन वापरताना तुमच्या मानेचा जो अँगल असतो, तुम्ही जितके मानेतनं वागता तितका तुमच्या मानेवरच्या मणक्याचा ताण वाढत जातो, तिथल्या डिस्कमधला ताण वाढत जातो, तिथे झीज वाढत जाते आणि तुम्हाला आर्थरायटिसचा त्रास चालू होऊ शकतो किंवा ते जे मसल्स आहेत ते जास्त दुखायला चालू होऊ शकतात, त्याच्यावरती जास्त ताण पडतो, ते ओव्हरयूज होतात आणि ते जास्त दुखायला चालू होतात. कम्प्युटर समोर बसताना लोक खूप वेगवेगळी पॉस्चर्स अटेंड केलेली असतात आणि जर का ह्या पॉस्चरमध्ये तुम्ही जास्त वेळ बसलेला असाल तर तुमच्या मणक्यावरचं, पाठीवरचं अगेन प्रेशर खूप वाढतं. तुम्ही मधून अधून जर का ही पॉस्चर्स चेंज करत नसाल, तुम्ही जर का व्यवस्थित सपोर्टेड बसलेले नसाल तरी सुद्धा हे जे मसल्स असतात, लिगामेंट्स असतात, ते ओव्हरयूज होतात आणि दुखायला चालू होतं. तुम्ही जर का हाय हिल्स वापरत असाल तर तुमची टाच उंचावलेली असते, हे नॉर्मल पॉस्चर नाहीये, म्हणूनच ते कॉम्पेन्सेट करायला, तो अँकलच्या इकडचा अँगल कॉम्पेन्सेट करायला तुमचे नीज, तुमचे हिप्स, तुमचा स्पाईन, तुमची मान, हे सगळ्या जॉईंट्सला ते कॉम्पेन्सेट करायला लागतं. त्यांच्यावरचा ताण जास्त वाढतो, त्यांना जास्त काम करायला लागतं आणि मान, पाठ, कंबर दुखायला चालू होतं. आता आपण बघूयात बॉडी मेकॅनिक्स म्हणजे काय. तर बॉडी मेकॅनिक्स म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने हालचाली करता, एखादी वस्तू खालून उचलायची आहे तर ती मी कुठल्या पद्धतीने उचलतो, मी गुडघ्यातनं वागतो का मी कमरेतनं वागतो, ह्याला थोडक्यात बॉडी मेकॅनिक्स असं म्हणतात. तर बॉडी मेकॅनिक्स कसं चांगलं असलं पाहिजे हे जाणून घेण्याकरता आधी आपण नॉर्मल आपल्या स्पाईनवरती कुठल्या पोझिशन्समध्ये किती प्रेशर वाढतं हे बघूया. तुम्ही जेव्हा पाठीवरती झोपलेले असता तेव्हा सर्वात कमी प्रेशर तुमच्या स्पाईनवरती, मणक्यावरती असतं. तुम्ही जेव्हा कुशीवर वळता तेव्हा ते प्रेशर थोडंसं वाढतं, पण ह्याचा अर्थ तुम्ही कायम झोपून राहायचं का, तर तसा होत नाही. आपल्याला कामं करण्यासाठी उठायलाच लागतं. म्हणून ऑप्टिमल प्रेशर तुम्ही जेव्हा उभे असता, सरळ उभे असता, तेव्हा ते ऑप्टिमल प्रेशर तुमच्या स्पाईनवरती पडतं. हे प्रेशर, थोडंसं प्रेशर गरजेचं असतं तिथे बोन फॉर्मेशन होण्यासाठी. आता तुम्ही जेव्हा सरळ उभा राहून कमरेतनं वाकता, कुठलीही गोष्ट खालनं उचलण्यासाठी किंवा इन जनरल खाली वागता, तेव्हा हे स्पाईनवरचं प्रेशर जास्त वाढतं. तुम्ही जर का कमरेतनं वाकून कुठली जड गोष्ट उचलायला गेला तर हे प्रेशर आणखीन वाढतं. आता तुम्ही बघाल तर तुम्ही जर का बसलेला असाल आणि सपोर्टेड बसलेला असाल, ताठ बसलेला असाल, तरी सुद्धा तुमच्या मणक्यावरचं जे प्रेशर आहे ते तुम्ही उभे असतानापेक्षा जास्त आहे. म्हणूनच बऱ्याचदा तुम्ही जर का खूप वेळ एका ठिकाणी बसलेले असाल तर तुमची पाठ दुखायला चालू होते. तुम्ही जर का खुर्चीमध्ये असं कमरेतनं किंवा पाठीतनं वाकून बसलेला असाल तर हे प्रेशर आणखीन जास्त वाढत जातं. सर्वात जास्त मणक्यावरती प्रेशर कधी येतं तर तुम्ही जेव्हा खुर्चीत बसून, एका ठिकाणी बसून पाठीतनं वाकता,
वळता आणि कुठलीही गोष्ट जड उचलायला जाता, तेव्हा तुमच्या मणक्यावरचं डिस्कवरचं प्रेशर मॅक्सिमम असतं, सर्वात जास्त असतं आणि तुम्हाला इजा होण्याची सर्वात जास्त शक्यता या पोझिशनमध्ये असते. म्हणूनच आता आपण बघूयात हे टाळण्यासाठी आपण काय करायचं. झोपताना तुमच्या झोपाच्या ज्या पोझिशन्स आहेत त्याची आपण काळजी घेऊ शकतो. तुम्ही जेव्हा पाठीवर झोपता तेव्हा मान तुमची पूर्णपणे सपोर्टेड पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर का गुडघ्याच्या खाली छोटासा टॉवेल रोल किंवा छोटीशी उशी ठेवली तर ते मणक्यावरचं प्रेशर कमी होतं आणि सकाळी उठल्यानंतर तुमची पाठ आखडलेली नसेल. तुम्ही जर का कुशीवर झोपत असाल तर अगेन मान व्यवस्थित सपोर्टेड पाहिजे. तुमच्या मणक्यामध्ये ट्विस्ट येऊ नये म्हणून त्या दोन गुडघ्यांमध्ये एक छोटीशी उशी किंवा टॉवेल रोल तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जर का पोटावर झोपायची सवय असेल तर पोटाच्या खाली छोटीशी सॉफ्ट उशी तुम्ही ठेवू शकता, म्हणजे तो जो मणक्याचा जो बाक आहे तो जास्त होत नाही आणि त्याच्यावरती ताण कमी पडतो. आता तुम्हाला जर का झोपेतून उठायचं असेल आणि तुमची ऑलरेडी कंबर दुखत असेल तर तुम्ही जर का एका कुशीवरती वळून हाताने पुश करून जर का उठलात तर त्या कमरेवरचा, त्या पाठीवरचा ताण कमी होईल आणि ती जी तुमची ऑलरेडी कंबर जी दुखते ती दुखणार नाही. आता कम्प्युटर समोर कसं बसायचं, तर कम्प्युटर समोर बसताना आपल्याला विविध ऑर्गोनॉमिक चेअर्सही अवेलेबल आहेत. तर यामध्ये तुमचे पूर्णपणे पाठ सपोर्टेड पाहिजे. हे जे लंबार कर्वेचर आहे ज्याबद्दल मी पहिल्यांदा बोलले ते व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे. तुमच्या मांड्या पूर्णपणे सपोर्टेड पाहिजेत आणि खाली फुटरेस्टवरती तुमचं पाऊल व्यवस्थित सपोर्टेड पाहिजे. तुमच्या खांद्यावरती, मानेवरती ताण येऊ नये म्हणून तुमचे जे आर्म्स आहेत किंवा फोर आर्म्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित आर्मरेस्टवरती सपोर्टेड पाहिजेत आणि मानेवरचा ताण कमी करण्यासाठी तुमची जी स्क्रीनची हाईट आहे किंवा स्क्रीन लेवल आहे त्याची जी वरची स्ट्रिप आहे ती तुमच्या आय लेवलच्या इकडे आली पाहिजे. आजकाल स्टँडिंग डेस्कचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे जर का फोर आर्म्स व्यवस्थित सपोर्टेड असतील आणि जर का स्क्रीनची लेवल ॲडजस्टेड असेल तर तुमच्या खांद्यावरती, मानेवरती जास्त ताण येणार नाही. आता तेव्हा तुम्हाला जेव्हा इन जनरल कुठेही बसायचं असतं आणि अर्गोनॉमिक चेअर अवेलेबल नाही तर तुम्ही कसं बसाल, तर तो जो लंबार कर्वेचर आहे तो मेंटेन करण्यासाठी तुम्ही छोटासा टॉवेलचा रोल तुमच्या कमरेच्या मागे जर का ठेवलात तर तो लंबार कर्वेचर व्यवस्थित मेंटेन केलं जातं आणि पाठीवरचा ताण कमी होतो. तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर व्यवस्थित तुमची पाठ सपोर्टेड असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर का बसमध्ये किंवा प्लेनमध्ये जास्त वेळ एका ठिकाणी बसायचं आहे तर तुम्ही जर का मांड्यांच्या खाली छोटीशी वेजसारखी पिलो घेतलीत, उशी घेतलीत तर तुमचा अगेन पाठीला आधार व्यवस्थित मिळतो, तो कर्वेचर मेंटेन केलं जातं आणि पाठ दुखत नाही. फोन यूज करताना कसा फोन यूज करायचा, तर तुमचा फोन कायम तुमच्या आय लेवलला पाहिजे, डोळ्याच्या लाईनमध्ये पाहिजे आणि तुमचा एल्बो किंवा आर्म पूर्णपणे कुठल्या तरी एका सरफेसवरती, टेबलवरती, स्टूलवरती सपोर्टेड पाहिजे, म्हणजे तुमचा मानेवरचा ताण कमी होतो. तुम्हाला जर का एका ठिकाणी खूप वेळ उभा राहून कुठलंही काम करायचं आहे, आपण किचनमध्ये स्वयंपाक करत असतो, तुम्हाला एका ठिकाणी खूप वेळ उभा राहून स्वयंपाक करायचा आहे, तर तुम्ही जर का एक स्टूल शेजारी ठेवलं आणि आलटून पालटून एक पाय त्याच्यावरती ठेवलात तर ते जे मणक्यावरती कॉन्स्टंट प्रेशर पडतं ते कमी होतं. त्याची कुठलीही पोझिशन आपण चेंज केली की ते जे मसल्स असतात ते रिलॅक्स होतात, एकाच मसलवरती जास्त ताण येत नाही आणि आपली कंबर दुखणार नाही. शेवटचं म्हणजे रोजच्या कामांमध्ये आपण कुठलं चांगलं बॉडी मेकॅनिक्स वापरणं गरजेचं आहे, ते कशा त्या ॲक्टिव्हिटीज केल्या गेल्या पाहिजेत हे आपण बघूया. तुम्हाला जर का बऱ्याच गोष्टी इकडनं तिकडे न्यायच्या असतील तर तुम्ही ट्रॉलीचा उपयोग करू शकता. त्या उचलून न्यायची गरज नाही आहे, ट्रॉली अवेलेबल असेल, ट्रॉलीवरती सगळ्या गोष्टी एकत्र ठेवा आणि त्या इकडनं तिकडे न्या. ती ट्रॉली किंवा तुमच्याकडे ट्रॉली नसेल आणि कुठलीही जड गोष्ट इकडनं तिकडे न्यायची असेल तर ती ढकलत नेण्याचा प्रयत्न करा. ती उचलून नेण्यापेक्षा किंवा ओढत नेण्यापेक्षा ती ढकलत नेणं कधीही योग्य आहे.
तुम्हाला जर का एखादी गोष्ट खालून उचलायची आहे, जड गोष्ट उचलायची आहे, तर कमरेतनं वाकण्यापेक्षा गुडघ्यातनं खाली वाकून ती गोष्ट उचला. ती जर का गोष्ट तुम्हाला इकडनं तिकडं कॅरी करायची आहे, त्याची जेवढ्या शरीराच्या जवळ धरता येईल तेवढी ती जवळ धरली गेली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जर का किचनमध्ये जर का कामं करायची आहेत, किचन टॉपवरती काही काम करायचं आहे किंवा कुठल्याही टेबलच्या समोर उभं राहून काम करायचं आहे, तर जितकं त्या प्लॅटफॉर्म जवळ तुम्हाला उभं राहता येईल तितकं जवळ उभं राहण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यामुळे तुमच्या मणक्यावरती पडणारा जो ताण आहे, त्याच्या मणक्याला आधार देणारे मसल्स आहेत त्यांच्यावरती पडणारा ताण आहे तो कमी होतो आणि तुमची कंबरदुखी किंवा पाठदुखी, मानदुखी, कुठलीही सांधेदुखी तुम्ही टाळू शकता. मी माझा नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे नेक आणि अपर बॅक पेनवरती. कोणाला मानदुखीचा त्रास होऊ शकतो, त्याचे वेगवेगळे सिम्पटम्स काय आहेत आणि ती बरी करण्यामध्ये कोणाचा रोल असतो हे आपण बघूयात. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याबद्दल तुम्हाला कुठल्याही शंका असतील, कुठलीही इन्फॉर्मेशन आणखीन माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही मला या ईमेल ॲड्रेसवरती ईमेल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी तुम्हाला लवकरात लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.